आपण सगळे इथे असतानाही आई फक्त लीलाचं नाव घेतेय. असं का करतेय ती? कशाला करतेय? कंप्लेंट करण्यापेक्षा त्या लीलाला फोन करा. माझ्यासाठी आईची तब्येत सर्वात इम्पॉर्टंट आहे. यू अंडरस्टँड दॅट? येस येस गुरुजी. गुड. गुरुजी आलो. हा बोला, कोणाच्या नावाने पूजा करायची आहे? ते काय हिच्या अगं मावशी, आपण पूजेसाठी आलोय ना देवळात. मग माझ्या नावाने काय पूजा? गप्प उभी राह. देवळात आहेस ना, प्रश्न विचारू नकोस. दे दे दे, घ्या ना घ्या. मुलीचं नाव? लीला वसंत मोहिते. रास? मेष. नक्षत्र? रोहिणी. अगं पण मावशी आई, तू आजारपणातनं बरी झालीस म्हणून आलोय ना आपण. तुझ्या नावाने नको का करायला पूजा? किती प्रश्न विचारतेस? देवळात उभी आहेस की नाही, मग देवाजवळ प्रार्थना कर. हा, देवाला सांग की बाबा माझ्या मावशी आईच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. हा, अशी प्रार्थना कर कर. देवा, मी एवढ्या आशेने तुझी स्पेशल पूजा केली. मग आता ना मला आशीर्वादही स्पेशलच दे. हे बघ, काहीही करून एजे आणि लीलाचं लग्न होऊ देत. सगळं संपलंय असं वाटत असताना त्या इन्स्पेक्टर विक्रांतच्या रूपाने तूच संधी दिलीस ना. मग आता पुढचा मार्गही तूच दाखव. करशील ना? पार्टनर, माझ्या मावशी आईची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे. प्लीज तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. दुर्गा, आत्ताच्या आत्ता लीलाला फोन कर. दुर्गा, लगेच कॉल कर. हाँ करते, एक मिनिट. कम ऑन, हरी अप. हाँ, नंबर पाया पड पाया पड. तुला 108 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तोही न थांबता. हो, मला येतो ना. ओम भूर्भुवः स्वः. तोच तोच तोच. हा, आणि त्यानंतर मला माहितीये काय होणार आहे. ते घरात सुख समृद्धी शांतता सगळं लाभणार आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे. हं? हो, पण मंत्रपठण सुरू झाल्यावरती मध्ये एकदाही थांबायचं नाही, नाहीतर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. इच्छा? कसली इच्छा ग? असं काय करतेस? ते आपण दिवसभरात नाही का देवाकडे, देवा मला हे दे, देवा ते दे रे असं म्हणतो. त्या सगळ्या इच्छा या मंत्रपठणाने त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार असं गुरुजी म्हणत होते. ऐक ना, आता तू प्रश्न विचारू नकोस. देवळात आलीस ना, तर तुझं मंत्रपठण नीट पूर्ण होण्यासाठी देवाकडे जरा शक्ती आणि बुद्धी माग. माग माग माग. पार्टनर, मी मावशी आईसाठी पूजा करते. प्लीज 108 वेळा मंत्रपठण करण्याची मला शक्ती दे. हो सर, आज इकडे घरचे कुठे आहेत सगळे? काय तुमचं? प्रार्थना करणाऱ्या माणसाला असं डिस्टर्ब करायचं नसतं. एवढी साधी गोष्ट कळत नाही का? हे बघ, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. नाही, तुमच्यासाठी काहीतरी महत्वाचं असलं ना तरी सुद्धा माझ्यासाठी माझ्या मावशी आईची श्रद्धा महत्वाची. ह्या मंत्राचा जप करताना असं खंड पडायला नको होता. लीला, अगं खंड पडला का ग त्यात? नाही नाही मावशी,
अजिबात खंड पडला नाही. यांनी हाक मारली ना तेव्हा 107 आवर्तनं झाली होती, पण मी 108 पूर्ण करूनच उठली. बरं बरं. अगं पण ते ह्यांनी हाक मारल्याने तुझं लक्ष विचलित झालं असेल ना? नाही नाही, अजिबात नाही. अशा कुठल्याही बाहेरच्या माणसापेक्षा मला तू जास्त महत्वाची आहेस. बघितलं किती हुशार आणि गुणाची आहे माझी मुलगी. अगदी माझ्या ऐकण्यात आहे. माझ्या शब्दाबाहेर नाही ती. खरंच सासरी गेली तर किती चांगलं वागेल ना. मला तर खात्रीच आहे लग्न झालं तर सासरच्या लोकांना किती सुखी ठेवेल. ती ज्या घरात जाईल ना तो माणूस खूप नशीबवान असेल. एक मिनिट, मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हो. बोला ना, बोला बोला. मी तोपर्यंत त्या गुरुजींना विचारून येते की असं मंत्र पठण करताना जर लक्ष विचलित झालं तर नुकसान तर होत नाही ना. तुम्ही बोला. हा मी आले आले. बोल बोल. मी काय बोलू? अगं पण बोल, बोल. लीला, हे बघ, मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. रिक्वेस्ट? तुम्हाला रिक्वेस्ट पण करता येते? करा करा. मी तुला घरी घेऊन जायला आलोय लीला. चल माझ्याबरोबर.